Good afternoon, all of you. Today we have discussed the new chapter of physical pharmaceutics. The new chapter is the coarse dispersion. What is meant by coarse dispersion? The coarse dispersion are heterogeneous dispersed systems in which dispersed phase particles are larger than 1000 nanometers. म्हणजे जो कोर्स डिस्पर्जन आर हिट्रोजिनियस डिस्पर्जन सिस्टीम म्हणजे कसले आहे हिट्रोजिनियस डिस्पर्स्ड सिस्टीम आहे इन विच डिस्पर्स्ड फेज पार्टिकल्स आर लार्जर दॅन 1000 नॅनोमीटर्स म्हणजे जे डिस्पर्स पार्टिकल्स असतात ते कसे असतात लार्जर दॅन 1000 नॅनोमीटर मीन्स 4 × 10⁻⁴. आता टुडे वी हॅव discuss the coarse dispersion, the classification of particular matter on the basis of molecular size. Molecular size classification, first is the colloidal system, then second is the coarse dispersion. आता मराठीत काय म्हणू शकतो कोर्स डिस्पर्जन म्हणजे काय कोर्स म्हणजे कसलं खडबडीत डिस्पर्जन म्हणजे पांगापांग म्हणजे एखाद्या पार्टिकलचं खडबडीत पार्टिकल्स असतात त्याचं काय होणे डिस्पर्जन होणे मग ते डिस्पर्जन फेज आणि डिस्पर्जन मीडियम होऊ शकतं. So this is the coarse dispersion. The coarse dispersion are suspension and emulsion. Example is suspension and emulsion. आता what is meant by suspension? तर suspension is a liquid with small piece of drug and the drug is not completely dissolved in the solution. Whenever you take a suspension, you should always shake it so that you receive the right amount of drug every time you take it. म्हणजे सस्पेन्शन म्हणजे काय तर सस्पेन्शन इज अ लिक्विड अँड विथ स्मॉल पीस ऑफ ड्रगचे काय असतात स्मॉल पीस असतात अँड धिस ड्रग इज नॉट कम्प्लीट डिझॉल्वड इन द सोल्युशन म्हणजे सोल्युशनवरती तो ड्रग काय इनकम्प्लीट असतो म्हणजे कम्प्लीट डिझॉल्व्ड होत नाही म्हणजे नॉट कम्प्लीटेड डिझॉल्व्ड इन द सोल्युशन इज नाउन ॲज द सस्पेन्शन. आता आपण सस्पेन्शन कसं शूड टेक घेतो तर यू शूड ऑलवेज सेक इट म्हणजे काय करतो आपण हमेशा आपण काय करतो तो सेक करूनच घेतो कारण का सो दिस इज द सस्पेन्शन हे कसं असतं लिक्विड स्वरूपात असतात पण त्याच्यामध्ये काय असतात स्मॉल पीस ऑफ ड्रगचे स्मॉल पीस असतात म्हणजे काय होतं ड्रग डिझॉल्व होतो का तर नॉट कम्प्लिटली डिझॉल्व इन द सोल्युशनमध्ये होत नाही म्हणजे ते कसे असतात कोर्स असतात कोर्स म्हणजे कसे खडबडीत म्हणजे फॉर एक्झाम्पल काय कोर्सचं तर सस्पेन्शन. द फार्मास्युटिकल सस्पेन्शन इज ए कोर्स डिस्पर्जन जे फार्मास्युटिकल सस्पेन्शन आहे ते काय आहेत कोर्स डिस्पर्जन आहेत अँड हॅव्हिंग 2 फेज दॅट इज फर्स्ट इज द बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. The biphasic liquid dosage form in which insoluble solid particles are dispersed in a liquid medium. म्हणजे हे कसे असतात सस्पेन्शन असतात ते बायफेजिक असतात लिक्विड डोसेज फॉर्म. आता बघा लिक्विड डोसेज फॉर्म म्हणजे काय बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल्स जे सॉलिड पार्टिकल्स इनसोल्युबल असतात म्हणजे डिझॉल्व होत नाही वॉटरमध्ये म्हणजे कसले ते इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल्स त्यालाच काय म्हटलं जातं डिस्पर्स्ड फेज म्हणजे जी पार्टिकल्स इनसोल्युबल असतात त्याला डिस्पर्स्ड फेज आणि आर डिस्पर्स्ड इन ए लिक्विड मीडियम म्हणजे डिस्पर्स्ड मीडियममध्ये काय होतात ते डिस्पर्स्ड होतात त्याला काय म्हटलं जातं लिक्विड डोसेज फॉर्म बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. द सॉलिड पार्टिकल्स आता सॉलिड म्हणजे कसे घन किंवा असं भरीव सॉलिड पार्टिकल्स. आता द सॉलिड पार्टिकल्स हॅव साइज रेंज इज 10 to 1000 मायक्रोमीटर. सो दिस इज द इम्पॉर्टंट इन MCQs. द सॉलिड पार्टिकल्स हॅव साइज इन द रेंज ऑफ 10 to 100 मायक्रोमीटर. आता बघा आपण काय बघितलं कोर्स डिस्पर्शन बघतो त्याच्यामध्ये सस्पेन्शन बघितलं. आता एक्झाम्पल ऑफ ओरल सस्पेन्शन देर आर 2 टाईप ऑफ सस्पेन्शन ओरल सस्पेन्शन आणि टॉपिकल सस्पेन्शन. फर्स्ट इज द ओरल सस्पेन्शन. तर एक्झाम्पल ऑफ ओरल सस्पेन्शनचं काय तर ओरल म्हणजे कसं ओरली घेतलं जातं त्याला म्हणायचं सो ओरल सस्पेन्शन.
द एक्झाम्पल ऑफ ओरल सस्पेन्शन इज द अँटीबायोटिक सिरप. अँटीबायोटिक सिरप म्हणजे जे अँटीबायोटिक्स असतात ते सिरप म्हणजे कुठलं आलं, ओरल सस्पेन्शन. युजली कंटेन्स 125 to 500 mg ऑफ सॉलिड मटेरियल. म्हणजे त्याच्यामध्ये किती 125 ते 500 mg काय असतं, सॉलिड मटेरियल्स असतात पर 5 ml, म्हणजे 5 ml मध्ये. देन सस्पेन्शन ऑफ अँटासिड. ओरल सस्पेन्शनचं एक्झाम्पल इज द फर्स्ट इज द अँटीबायोटिक सिरप. देन नेक्स्ट इज द अँटासिड. अँटासिड हे कसं असतं, सस्पेन्शन टाईपमध्ये असतं, ओरल सस्पेन्शन असतं. अँटासिड म्हणजे कसलं, आपल्याला ह्याच्यावरती हे करतात. अँटासिड म्हणजे कसलं की आपल्याला काय झाल्यानंतर हे दिलं जातं अँटासिड, तर ॲसिडिटी झाल्यानंतर. ठीक आहे. देन सस्पेन्शन फॉर टॉपिकल यूज. त्याचा कसा यूज केला जातो, टॉपिकल यूज केला जातो. म्हणजे दॅट इज अप्लाइड एक्सटर्नली आर डिझायनेड फॉर डर्मॅटॉलॉजिकल कॉस्मॅटिक. डर्मॅटॉलॉजिकल म्हणजे हे टॉपिकल यूज केला जातो. टॉपिकल म्हणजे कसा, सामायिक. ठीक आहे. कसा केला जातो तो, टॉपिकल. देन सो दिस इज द डर्मॅटॉलॉजिक म्हणजे कसं, त्वचा विज्ञान किंवा कॉस्मॅटिक्स आणि प्रोटेक्टिव्ह पर्पज असतात. आणि दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ ओरल सस्पेन्शन इज द पॅरेंटल सस्पेन्शन. The parenteral suspension contains solid particles in the range of 0.5% to 30%. म्हणजे पॅरेंटल सस्पेन्शनची किती असते, ओरल सस्पेन्शन, टॉपिकल सस्पेन्शन, पॅरेंटल सस्पेन्शन. पॅरेंटल सस्पेन्शनची सॉलिड पार्टिकलची रेंज किती असते, तर 0.5% to 30%. सो दिस इज द इम्पॉर्टंट इन MCQ. देन नेक्स्ट इज द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल सस्पेन्शन. आता आयडियल म्हणजे कसं, आदर्श सस्पेन्शन. आयडियल सस्पेन्शन. आता द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल सस्पेन्शन. द फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ आयडियल सस्पेन्शन इज द पार्टिकल्स शुड बी डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट युनिफॉर्मली. म्हणजे पार्टिकल्स कसे डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजेत, युनिफॉर्मली म्हणजे एकसारखे. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज द सस्पेन्शन शुड सेटल स्लोली ॲट ए प्रीडिटरमाइंड रेट. म्हणजे सस्पेन्शन कसे सेटल झाले पाहिजे, स्लोली ॲट अ प्रीडिटरमाइंड रेट. कसं, पूर्वनिर्धारित दरापेक्षा कसं झालं पाहिजे, सेटल स्लोली झालं पाहिजे. सो दिस इज द सस्पेन्शन शुड सेटल स्लोली ॲट ए प्रीडिटरमाइंड रेट. देन नेक्स्ट इज द पार्टिकल विच सेटल शुड नॉट फॉर्म हार्ड केक अँड शुड redispersed easily on shaking. Then next properties of ideal suspension is the suspension should not be too viscous to pour out of container. म्हणजे सस्पेन्शन कसं पाहिजे, तर नॉट बी टू विस्कस म्हणजे कसं, तर खूप चिकट असं नाही पाहिजे. कसं, नॉट बी टू विस्कस, कारण का, तर टू पोअर आउट ऑफ कंटेनर. जर विस्कस असेल ते कसं होतं, आउट ऑफ कंटेनरच्या बाहेर जातं. त्यामुळे ते कसं पाहिजे, टू विस्कस म्हणजे खूप चिकट पण नाही पाहिजे. म्हणजे काय होतं, ते पोअर करताना कंटेनरमध्ये काय होतं, ते पोअर होत नाही. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज द सस्पेन्शन शुड बी फिजिकल आणि केमिकली स्टेबल. सस्पेन्शन कसं पाहिजे, फिजिकली आणि केमिकली कसं पाहिजे, स्टेबल पाहिजे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज द सस्पेन्शन शुड हॅव इलिगंट ओडर, कलर अँड टेस्ट. त्याची ओडर कशी पाहिजे, इलिगंट ओडर पाहिजे म्हणजे मोहक गंध पाहिजे, कलर पाहिजे चांगला, आणि टेस्ट कशी पाहिजे, चांगली पाहिजे. देन इट इज फॉर्म्युलेटेड ॲज लोशन म्हणून फॉर्म्युलेशन केलं जातं. लोशन म्हणजे काय, औषधी द्रव्य. आणि इट शुड बी इझी टू स्प्रेड ॲज वेल ॲज ड्राय क्विकली अँड इफ इट द पॅरेंटल यूज. म्हणजे लोशन काय यूज केलं जातं, तर तो सो इट इज द इझी टू स्प्रेड अँड ड्राय क्विकली अँड इट पॅरेंटल यूज म्हणून केलं जातं. कारण का, तर इट शुड पास थ्रू सिरिंज अँड निडलमध्ये जातं म्हणून. सो दिस इज द यूज ऑफ पॅरेंटल यूज. सो दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल सस्पेन्शन. देन नेक्स्ट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ आयडियल सस्पेन्शन. आयडियल सस्पेन्शनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ आयडियल सस्पेन्शन इज द फार्मास्युटिकल सस्पेन्शन इम्प्रोव्हेज द केमिकल स्टॅबिलिटी ऑफ सर्टन ड्रग. म्हणजे काय, तर
जे फार्मास्युटिकल सस्पेन्शन असतात ते काय करतात, इम्प्रूव्ह त्याची केमिकल स्टॅबिलिटी. केमिकल स्टॅबिलिटी मीन्स रासायनिक स्थिरता आहे ती काय केली पाहिजे, ऑफ सर्टन ड्रगची निश्चित केली पाहिजे, ती इम्प्रूव्ह केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्रोकेन, पेनिसिलिन, जी. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ केमिकल स्टॅबिलिटी ऑफ ड्रग. Then next advantages is the bioavailability. Bioavailability of drug in suspension is higher as compared to other dosage form. म्हणजे बायोअवेबिलिटी ऑफ ड्रग्स सस्पेन्शनमध्ये जे ड्रग यूज करणार त्याची बायोअवेबिलिटी कशी पाहिजे, हायर पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू अदर डोसेज फॉर्मपेक्षा. का बायोअवेबिलिटी म्हणजे काय मराठीत, जैव उपलब्धता. आता कशी पाहिजे बायोअवेबिलिटी, तर पहिल्यांदा फर्स्ट सोल्युशन, देन सस्पेन्शन, देन कॅप्सूल्स, कॉम्प्रेस्ड टॅबलेट या कोटेड टॅबलेट. सो दिस इज द बायोअवेबिलिटी पाहिजे, त्याची कशी हायर पाहिजे. म्हणजे अदरपेक्षा पहिल्यांदा काय सोल्युशन म्हणजे सस्पेन्शन, नंतर कॅप्सूल, नंतर कॉम्प्रेस्ड टॅबलेट आणि देन कोटेड टॅबलेट. म्हणजे फर्स्ट इज द सोल्युशन ग्रेटर दॅन सस्पेन्शन, ग्रेटर दॅन कॅप्सूल्स, ग्रेटर दॅन कॉम्प्रेस्ड टॅबलेट, ग्रेटर दॅन कोटेड टॅबलेट. The next advantages of ideal suspension is the suspension can control the duration and onset of action of certain drug. म्हणजे निश्चित ड्रगची ऑनसेट ऑफ ॲक्शन अँड ड्युरेशन कसा पाहिजे, कंट्रोल पाहिजे. ड्युरेशन म्हणजे त्याचा कालावधी किती आहे तो कंट्रोल पाहिजे, कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर त्याचा ऑनसेट ऑफ ॲक्शन म्हणजे जे आपण कार्य करणं त्याची सुरुवात, ऑनसेट ऑफ ॲक्शन. सो दिस इज फॉर एक्झाम्पल प्रोटॅमाइन झिंक इन्सुलिन सस्पेन्शन. झिंक इन्सुलिन सस्पेन्शन. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस इज द सॅम्पल कॅन बी फॉर्म्युलेटेड फॉर द टेस्ट मास्किंग ऑफ अनप्लेजंट किंवा बेटर टेस्टिंग ड्रग्ज. आता टेस्ट मास्किंग म्हणजे चव, मास्किंग म्हणजे मुखवटा, आणि अनप्लेजंट म्हणजे कसं अप्रिय, और बिटर म्हणजे कसं कडू. टेस्टिंग कसं पाहिजे त्याचं फॉर्म्युलेट करण्यासाठी ते कॅन बी. सो फॉर एक्झाम्पल इज द क्लोरॅम्फेनिकॉल. This is the advantages of ideal suspension. Then next is the disadvantages of ideal suspension. आता बघा सस्पेन्शनचे आपण फायदे बघितले, त्याचबरोबर तोटे काय बघू शकतो की सस्पेन्शन जेवढं चांगलं तेवढं त्याचं तोटा काय म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस काय बघू शकतो. तर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आयडियल सस्पेन्शन. फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस इज द पॅरामीटर लाईक फिजिकल स्टॅबिलिटी, सेडिमेंटेशन अँड कॉम्पॅक्शन कॉजेस प्रॉब्लेम ड्युरिंग स्टोरेज. म्हणजे बघा जेव्हा स्टोरेज करतो, स्टोअर इन कूल प्लेसला ठेवतो, जेव्हा स्टोरेज करतो सस्पेन्शनचं तेव्हा त्याची फिजिकल स्टॅबिलिटी बघितली पाहिजे किती आहे. देन सेडिमेंटेशन. आता सेडिमेंटेशन म्हणजे काय, पातळकण तळाशी राहणे त्याला काय म्हटलं जातं, बसणे त्याला काय म्हटलं जातं सेडिमेंटेशन. अँड कॉम्पॅक्शन म्हणजे तिथं संक्षेप आणि कॉजेस प्रॉब्लेम म्हणजे हे प्रॉब्लेम येऊ शकतात स्टोरेजच्या वेळेस. सो नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस, इट इज बल्की. हे कसं पाहिजे, इट इज अ बल्की म्हणजे कसं असतं ते अवजड. पण सो केअर मस्ट बी टेकन ड्युरिंग हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सस्पेन्शन. का अवजड पाहिजे तर घेतलं जातं तर हँडलिंग आणि ट्रान्सपोर्टेशन करण्या. द नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस इज द फॉर्म्युलेशन ऑफ सस्पेन्शन इज क्वाइट अँड डिफिकल्ट अँड टाईम टास्किंग. क्वाइट म्हणजे फॉर्म्युलेशन कसं पाहिजे सस्पेन्शनचं, जोरदार पाहिजे. युनिफॉर्मिटी अँड ॲक्युरेसी ऑफ डोस कॅन नॉट बी अचिव्ड इन सस्पेन्शन. सस्पेन्शनमध्ये त्याची युनिफॉर्मिटी म्हणजे एकत्रीकरण आणि त्याची ॲक्युरेसी अचूकपणा डोसचा काय कॅनॉट बी अचिव्ड इन सस्पेन्शनमध्ये. सो दिस इज द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आयडियल सस्पेन्शन. नेक्स्ट इज द ॲप्लिकेशन ऑफ सस्पेन्शन, आयडियल सस्पेन्शन. फर्स्ट ॲप्लिकेशन, चॉईस ऑफ ड्रग्स usually depends on the fact म्हणजे दॅट ड्रग मस्ट बी कसा पाहिजे, इनसोल्युबल किंवा पुअरली सोल्युबल, अँड सो द ड्रग विच हॅव लो सोल्युबिलिटी कॅन बी फॉर्म्युलेटेड ॲज सस्पेन्शन. म्हणजे फॉर्म्युलेशन ऑफ सस्पेन्शनच्या फॉर्म्युलेशनमध्ये चॉईस ऑफ ड्रग्स चॉईस करायचा कसा पाहिजे तो ड्रग, तर सो ड्रग इज द इनसोल्युबल और
पुअरली सोल्युबल इन द वॉटरमध्ये पुअरली सोल्युबल पाहिजे. अँड सो दिस इज द लो सोल्युबिलिटी, म्हणजे ते सोल्युबिलिटी कशी पाहिजे, लो सोल्युबिलिटी पाहिजे. फॉर एक्झाम्पल इज द प्रेडनिसोलोन सस्पेन्शन. प्रेडनिसोलोन सस्पेन्शन इज द एक्झाम्पल ऑफ लो solubility drugs used in this suspension. Then next application is the suspension prevent the degradation of drugs and also improve stability of drugs. म्हणजे सस्पेन्शन प्रिव्हेंट्स म्हणजे काय, प्रतिबंधित डिग्रेडेशन म्हणजे काय होतं, त्याचं अधोगती होते ऑफ ड्रगची. त्यामुळे अल्सो इम्प्रूव्ह काय होतं, त्याची स्टॅबिलिटी ऑफ ड्रग काय होतं, अल्सो इम्प्रूव्ह होतं. So for example is the oxytetracycline suspension. Oxytetracycline suspension is the example of degradation and prevent the drug, then improve the stability of drug. The next application is the suspension can mask the taste of bitter and unpleasant tasking drug. आपण बघितलं त्याची टेस्ट कशी पाहिजे, अनप्लेझंट पाहिजे आणि बिटर पाहिजे. फॉर एक्झाम्पल क्लोरॅम्फेनिकॉल palmitate suspension. Chloramphenicol palmate suspension. Next application is the suspension of certain drugs can be formulated as topical dosage form. म्हणजे सस्पेन्शनमध्ये ड्रग कोणते पाहिजे, फॉर्म्युलेट टॉपिकल डोसेज फॉर्म. कुठले आहे टॉपिकल, विच ड्रग्स यूज्ड इन टॉपिकल डोसेज फॉर्म, विच टॉपिकल डोसेज फॉर्म इज द कॅलामाइन लोशन. कॅलामाइन लोशन इज द टॉपिकल डोसेज फॉर्म. Then next application is the suspension can be formulated for parenteral application as a sustained release dosage form. Sustained release म्हणजे त्याची रिलीजची ॲक्शन कशी, सस्टेन म्हणजे लॉंग असते. सो दिस इज द सस्टेन रिलीज डोसेज फॉर्म म्हणजे पॅरेंट्रल ॲप्लिकेशन. आता पॅरेंट्रल, व्हॉट इज मीन बाय पॅरेंट्रल. पॅरेंट्रल म्हणजे काय, पॅरेंट्रल तर ॲडमिनिस्टरेड ऑर ऑकरिंग इन द बॉडी, म्हणजे ॲडमिनिस्टरेड इन द बॉडी इज नाउन ॲज द पॅरेंट्रल. पॅरेंट्रल म्हणजे काय, लिक्विड असतं, पण ते कसं काय असतं पॅरेंट्रल म्हणजे ते ॲडमिनिस्ट्रेट कधी केलं जातं, डायरेक्ट इन द बॉडीमध्ये काय केलं जातं, ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, पॅरेंट्रल. ॲडमिनिस्टरेड इन द बॉडी दॅन द माउथ अँड एलिमेंटरी कॅनलमध्ये. सो दिस इज नाउन ॲज पॅरेंट्रल. Then next application of ideal suspension is the vaccine, which are usually used as immunizing agent. Vaccine and most often formulated as suspension. म्हणजे वॅक्सिन काय केले जाते, यूज्ड ॲज इम्युनायझिंग. इम्युनायझिंग म्हणजे कसं, लसीकरण. म्हणजे वॅक्सिन म्हणून काय केलं जातं, ते इम्युनाइज केलं जातं, त्याला फॉर्म्युलेटेड ॲज सस्पेन्शन. फॉर एक्झाम्पल कोलेरा वॅक्सिन. कोलेरा वॅक्सिन मीन्स कॉलरा, जी आपल्याला डिसीज होते कॉलेराची, त्यासाठी जी वॅक्सिन घेतात त्याची लस काय केली जाते, युजली यूज्ड ॲज इम्युनायझिंग एजंट म्हणून काय केलं जातं, वॅक्सिन यूज केलं जातं. आणि मोस्ट ऑफ्टेन फॉर्म्युलेटेड ॲज सस्पेन्शन. द सो दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ आयडियल सस्पेन्शन. देन नेक्स्ट इज द सम फार्मास्युटिकल सस्पेन्शन. आता फार्मास्युटिकल सस्पेन्शनमध्ये काही असे आहेत की सम फार्मास्युटिकल सस्पेन्शन आहेत, म्हणजे काही फार्मास्युटिकल सस्पेन्शन आहेत. ते कोणकोणते आहेत, तर फर्स्ट इज द अँटॅसिड ओरल सस्पेन्शन. अँटॅसिड ओरल सस्पेन्शन. देन नेक्स्ट इज द अँटीबॅक्टेरियल ओरल सस्पेन्शन. देन नेक्स्ट ड्राय पावडर फॉर ओरल सस्पेन्शन. ड्राय पावडर फॉर ओरल सस्पेन्शन, फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक्स. नेक्स्ट इज द analgesic oral suspension. And then last is the anthelmintic oral suspension. So this is the some pharmaceutical suspension used in dosage form. The next is the classification of suspension. Classification of suspension. There are 4 class of सस्पेन्शन. फर्स्ट इज द बेस्ड ऑन जनरल क्लासेस. त्याच्या जनरल क्लासेसवरती बेस्ड असतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इज द ओरल सस्पेन्शन, एक्सटर्नली अप्लाइड सस्पेन्शन, पॅरेंट्रल सस्पेन्शन. सो
दिस इज द बेस्ड ऑन जनरल क्लासेस. दिस इज द जनरल क्लासेस म्हणजे ओरल सस्पेन्शन, एक्सटर्नली अप्लाइड सस्पेन्शन, पॅरेंटल सस्पेन्शन. देन नेक्स्ट इज द बेस्ड ऑन द प्रपोर्शन ऑफ सॉलिड पार्टिकल्स. प्रपोर्शन ऑफ सॉलिड पार्टिकलच्या बेसिसवरती पण त्याचा क्लास असतो. प्रपोर्शन म्हणजे काय तर त्याच्या प्रमाण ऑफ कशाचं, सॉलिड पार्टिकलचं. म्हणजे सॉलिड म्हणजे घन किंवा भरीव, पार्टिकल मीन्स कण म्हणजे घनकणांचं प्रमाण वरती ते काय असतात, बेस्ड असतात. आता त्याच्यामध्ये कुठले येणार तर फॉर एक्झाम्पल डायल्यूट सस्पेन्शन. आता डायल्यूट सस्पेन्शन असतं आणि कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन. देअर हा टू बेस्ड ऑन द प्रपोर्शन ऑफ सॉलिड पार्टिकल्स. डायल्यूट सस्पेन्शन मीन्स 2 to 10% वेट बाय व्हॉल्यूम सॉलिड. म्हणजे त्याच्यामध्ये किती 2 ते 10% काय असतो, वेट बाय व्हॉल्यूम सॉलिड असतो. आणि कॉन्सन्ट्रेटेड म्हटल्यानंतर 50% वेट बाय व्हॉल्यूम सॉलिड असतो. So this is the second class of suspension. Then third class of suspension is the based on the size of solid particles. साईज ऑफ सॉलिड पार्टिकल्स म्हणजे सॉलिड पार्टिकलच्या साईजवरती. आता साईज म्हटल्यानंतर कुठले आले, कोलायडल डिस्पर्शन, कोर्स डिस्पर्शन आणि नॅनो सस्पेन्शन. आता बघितलं आपण साईजमध्ये आपण बघतोय कोलायडल डिस्पर्शन, कोर्स डिस्पर्शन आणि कोलायडल सस्पेन्शन, कोर्स सस्पेन्शन आणि नॅनो सस्पेन्शन. त्यासाठी त्याची साईज पाहिजे. आता कोलायडल म्हटल्यानंतर कसं विस्कस आलं म्हणजे कसं असतं ते चिकट द्रव्य असतं, ठीक आहे, डिंकासारखं असतं. आणि देन कोर्स म्हणजे थोडंसं खडबडीत आलं. आणि नॅनो म्हटल्यानंतर एकदम स्मॉल नॅनो. आता कोलायडल सस्पेन्शन इज द टाईप ऑफ सस्पेन्शन पार्टिकल and the particle size of suspended solid is less than 1 micron. म्हणजे किती असते ह्याची साईज, पार्टिकलची साईज किती असते तर लेस दॅन 1 मायक्रॉन असते. त्याला काय म्हटलं जातं, कोलायडल सस्पेन्शन. आणि कोर सस्पेन्शन बघा, दिस इज द टाईप ऑफ सस्पेन्शन द पार्टिकल साईज ऑफ सस्पेंडेड सॉलिड इज ग्रेटर दॅन 1 मायक्रॉन. म्हणजे ज्याची साईज लेस दॅन 1 मायक्रॉन असते त्याला कोलायडल सस्पेन्शन म्हणायचं. आणि ज्याची साईज पार्टिकल साईज ग्रेटर दॅन किती असते 1 मायक्रॉन असते त्याला काय म्हणायचं, 1 मायक्रॉन इन डायमीटर असते त्याला काय म्हटलं जातं, कोर सस्पेन्शन. आणि नॅनो सस्पेन्शन आर द बायफेजिक कोलायडल डिस्पर्जन ऑफ नॅनो साईज्ड ड्रग पार्टिकल्स. ही जी कशी असतात नॅनो साईज असते, त्याची नॅनो साईज रेंज असते. आणि विच आर स्टॅबिलायज्ड बाय ॲडिंग सर्फॅक्टंट. म्हणजे स्टॅबिलिटी हे करण्यासाठी काय करतात, सर्फॅक्टंट यूज करतात. आता सर्फॅक्टंट, व्हॉट इज मीन बाय सर्फॅक्टंट. सर्फॅक्टंट मीन्स सरफेस ॲक्टिव्ह एजंट. सरफेस ॲक्टिव्ह एजंट. फॉर एक्झाम्पल ऑफ सर्फॅक्टंट इज द एक्झाम्पल ऑफ सर्फॅक्टंट. एक्झाम्पल इज द सोडियम स्टेरेट, डायऑक्टाइल सोडियम सल्फोसक्सिनेट, अल्काइल इथर फॉस्फेट, then benzalkonium chloride. So this is the example of surfactant. The next class of suspension is the based on the electrokinetic nature of solid particle. Solid particle च्या इलेक्ट्रोकायनेटिक वरती काय असतात ते बेसिस असतात. आता इलेक्ट्रोकायनेटिक्स म्हटल्यानंतर काय आलं त्याच्यामध्ये, इलेक्ट्रोकायनेटिक्स म्हणजे काय आलं त्याच्यामध्ये, बेस्ड ऑन द इलेक्ट्रोकायनेटिक नेचर ऑफ सॉलिड पार्टिकल. सॉलिड पार्टिकलचा इलेक्ट्रोकायनेटिक नेचर. इलेक्ट्रोकायनेटिक म्हटल्यानंतर फ्लॉक्युलेशन आणि डिफ्लॉक्युलेटेड होतात, ठीक आहे, फ्लॉक्युलेटेड आणि डिफ्लॉक्युलेटेड. आता व्हॉट इज मीन बाय फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन दिस इज द टाईप ऑफ सस्पेन्शन आर इन फॉर्म ऑफ लूज ॲग्लोमरेट्स. ह्याच्यामध्ये काय होतं, फ्लॉक्युलेटेड म्हणजे अस्थिर, म्हणजे काय होते तर लूज ॲग्लोमरेट. लूज म्हणजे सेल, ॲग्लोमरेट म्हणजे एकत्रीकरण. ते कसं होतं, ॲग्लोमरेट असतं ते लूज असतं, त्याला म्हणायचं फ्लॉक्युलेटेड म्हणजे ते अस्थिर असतात. देन फ्लोक्स आर द कलेक्शन ऑफ पार्टिकल विच मेक्स द ओव्हरऑल सिस्टीम हेवी. सो द रेट ऑफ सेडिमेंटेशन इज हाय. याच्यामध्ये फ्लॉक्युलेशन सस्पेन्शनमध्ये रेट ऑफ सेडिमेंटेशन कसा असतो, हाय असतो. का तर बिकॉज सो पार्टिकल इज द फ्लॉक्युलेट. म्हणजे ते कसं असतात, पार्टिकल्स फॉर्म काय करतात तर लूज ॲग्लोमरेट होतात, त्यामुळे त्याचा रेट ऑफ सेडिमेंटेशन कसा असतो, हाय आहे. ड्यू टू हाय रेट ऑफ सेडिमेंटेशन and the sediment formation is very rapid. जेव्हा रेट ऑफ सेडिमेंटेशन हाय असतो किंवा होतो तेव्हा सेडिमेंट फॉर्मेशन कसं असतं, रॅपिड सेडिमेंट फॉर्मेशन होतं, ठीक आहे. सेडिमेंट होणे म्हणजे काय होणं, सेडिमेंट म्हणजे काय, गाळ. सेडिमेंट म्हणजे गाळ, ठीक आहे.
तर सेडिमेंट फॉर्मेशन कसं होतं, जलद होतं तेव्हा रेट ऑफ सेडिमेंटेशन कसं असतं, हाय असतो. द सेडिमेंट इज पॅक्ड ॲज लूज ॲग्रिगेटेज अँड सो लूज ॲग्रिगेटेज and they are not bounded tightly to each other. The sediment can be dispersed by small amount of shaking. म्हणजे जेव्हा सेडिमेंटेशन होतं तेव्हा त्याचं रिडिस्पर्स्ड होतं तेव्हा काय होतं, बाय स्मॉल अमाऊंट ऑफ शेकिंग. म्हणजे शेकिंगचं प्रमाण कसं असतं, स्मॉल अमाऊंट असतं. देन नेक्स्ट इज द डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. आता डिफ्लॉक्युलेटेड म्हणजे कसं, स्थिर असणार. आता दिस सस्पेन्शन द पार्टिकल एक्झिबिट ॲज सेपरेट इंटिटीज. डिफ्लॉक्युलेटेडमध्ये काय होतात, पार्टिकल असतात ते एक्झिबिट कसे होतात, सेपरेट इंटिटीज होतात. ठीक आहे. एक्झिबिट म्हणजे दाखवणे. सेपरेट कसे होतात, ते इंटिटीज म्हणजे प्रत्येक त्याच्यामध्ये सेपरेट होतात. सो इन दिस सस्पेन्शन पार्टिकल्स डू नॉट फॉर्म फ्लोक्स. फ्लोक्स म्हणजे काय, तर स्थिर असतात ना, असे अस्थिर फ्लोक्स. आता इन दिस सस्पेन्शन पार्टिकल्स डू नॉट फॉर्म फ्लोक्स अँड आर प्रेझेंट इंडिपेंडंटली सो द सेटल सेपरेटली लिडिंग टू व्हेरी स्लो रेट ऑफ सेडिमेंटेशन. ठीक आहे. आता सेटलिंग म्हणजे काय, सेटल म्हणजे पूर्णता, सेटल होतात सेपरेटली. द डिफ्लॉक्युलेशन सस्पेन्शन the sediment after some period of time repulse forces between particles are overcome resulting in a non-dispersible cake and hard cake. So this is the deflocculation. Then the most concentrated deflocculated systems are exhibit dilatant behavior. कसे असतात ते, dilatant असतात. and this type of suspension has pledging appearance. Particles are suspended relatively to longer period of time. This supernatant liquid appear cloudy even through majority of particles have been settled. म्हणजे ते पूर्णतः काय होतं, सस्पेंडेड लिक्विड अपीअरन्स होते, क्लाउडली होतात. Then next deflocculated suspension is there is no clear cut boundary between sediment and supernatant. So this is the flocculated and deflocculated suspension. बघा आपण काय काय बघितलं. व्हॉट इज मीन बाय कोर्स डिस्पर्जन. कोर्स डिस्पर्जन म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन, व्हॉट इज मीन बाय सस्पेन्शन. देन सस्पेन्शन म्हणजे काय, ओरल सस्पेन्शन, पॅरेंटल सस्पेन्शन. नंतर त्याच्यामध्ये त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज बघितल्या. नंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन. नंतर कुठले फार्मास्युटिकल सस्पेन्शन आहेत. देन क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन. देर आर 4 टाइप बेस्ड ऑन जनरल क्लासेस. देन बेस्ड ऑन proportion of solid particles. Then based on the size of solid particles and based on the electrokinetic nature of solid particles. This is the classification. Then flocculated and deflocculated suspension.